मित्रांनो, कधी कधी आपण बाह्य सौंदर्यात अडकून जातो, पण खरं सौंदर्य हे मनाच्या खोल कप्प्यात लपलेलं असतं. माणसाची नजर जरी देहावर पडली तरी मन मात्र स्वभावाशी नातं जोडतं. शरीराची सुंदरता ही वयाबरोबर संपते, पण मनाची सुंदरता मात्र आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं, पण मनाला वय नसतं. शेवटी काय, आपण मनुष्याच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर फक्त एक मात्र निमित्त असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षणांची सोबत देखील या आपल्याला हवीहवीशी वाटते. बाहेर लक्षदिव्यांच्या माळांच्या प्रकाशापेक्षा देवघरातील समयीचा मंद प्रकाश आपल्याला नतमस्तक होऊन नवचेतना देतो. देह नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. तो फक्त प्रत्येक जन्मात देहाची कडी बदलत असतो आणि प्रत्येक जन्मातील चांगले वाईट कर्म करत असतो. खरे म्हणजे आयुष्यात समजून घेणारी, आधार देणारी व्यक्ती मिळणं अवघड असतं. अशी व्यक्ती जर तुम्हाला कदाचित भेटली तर तिला गमावू नका. आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळणं म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माचं मिळालेलं व्याज आहे. ते प्रत्येकाच्या वाट्याला येतच असं नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे? तुमच्या नशिबानं कुठे भेटलीच तर त्यांना गमावू नका. त्यांना हळुवारपणे जतन करून ठेवा, कारण अशी माणसं परत भेटतील की नाही हे सांगता येत नाही. मन जपलं, स्वभाव जपला तर नात्याला देहाची गरज उरत नाही. आयुष्यभर टिकून राहणारी माणसं आणि त्यांचं प्रेम हेच खरं वैभव आहे. कधीतरी भेटलेली अशी व्यक्ती म्हणजेच देवाचं वरदान.